नमस्कार. आज पांगरी ह्या क्षेत्रामध्ये वाकवली म्हणून जे दापोलीच्या जवळ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची एक साधारणतः मी म्हणेन की एशिया खंडातली सगळ्यात मोठी आंब्याची बाग आहे. आणि तिथे आज माजी आमदार श्री राजेश पाटील सर, माने सर, परुळेकर सर ही मंडळी आहेत. आणि खरोखर मनापासून आनंद वाटतो की आपण जे काही आता बाजारामध्ये बघतोय किंवा आम्ही मुंबईमध्ये बघतोय की हापूस आंबा आज नाही आहे किंवा रेट जो आहे तो लोकांना परवडत नाही आहे. आणि ह्या सगळ्याचं मी जेव्हा 2 दिवसापासून इथं दापोलीत आहे तेव्हा एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आढळली की जो आलेला मोहर होता तो पूर्णपणे जळालेला आहे. लोकांच्या खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती आज बागेमध्ये आम्ही जेव्हा फिरून आलो तेव्हा त्यांच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स आहेत. पण दापोलीमध्ये ह्या विभागामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या काही टेक्नॉलॉजी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की एकही आंब्याचं झाड किंवा जो मोहर आहे तो कुठेही गळालेला नाही आहे, लगडलेली आहेत. मग हे नेमकं काय आहे काय नाही आहे हे थोडंसं आपण ह्या तज्ज्ञ मंडळींकडून जाणून घेऊया. पुरवेकर सर, मला सांगा की नेमकं ह्याचं कारण काय आणि कशामुळे असं झालेलं आहे? यावर्षी सांगायचं झालं तर यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशी परिस्थिती होती की शेतकरी अत्यंत आनंदामध्ये होता आणि सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटायचं की यावर्षी आपल्याला बंपर एंड मिळेल. आणि सिच्युएशन पण तशीच होती. सगळं व्यवस्थित होतं साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत. डिसेंबर महिन्यानंतर ज्यावेळी थंडी सुरू झाली जोरात, ती थंडी साधारणपणे 45-50 दिवसापर्यंत 15 डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली तापमान राहिलं. आणि अशी ज्यावेळी तापमान खाली राहतं त्यावेळी फलधारणा होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. फलधारणा जी झालेली असते त्या फळांची वाढ होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वाढ कमी झाली, फलधारणा कमी झाली. जी काही फलधारणा झाली त्यालासुद्धा पुढे अडचणी अशा पद्धतीच्या आल्या की रात्रीचं तापमान कमी आणि दिवसाचं तापमान जास्त. 35 डिग्रीच्या वरती दिवसाचं तापमान, रात्रीचं तापमान साधारण 15, 14, 13 असं. त्यामुळे हा जो फरक होता तो 20 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. कमी आणि अधिक. हे रात्रीचं कमी, दिवसाचं अधिक. त्यामुळे फळांना त्या तापमानामध्ये स्वतःला ॲडजस्ट करणं हे फार कठीण होऊन जातं. आणि मग मोठ्या प्रमाणावरती फळगळ झाली आणि फुलं येऊनसुद्धा शेतकऱ्याचं साधारणपणे 80 ते 90% नुकसान हे सरासरी संपूर्ण कोकणामध्ये झालेलं आहे. याच्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे? ते वातावरणामध्ये जर न्यूनतम आणि अधिकतम याच्यामध्ये किती फरक असला पाहिजे? तो जो फरक आहे तो साधारणपणे 14-15 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असायला नको. पण ते आपल्या हातात नाही आहे. पण हा जो फरक आहे तो फरक आपण वातावरण काही कंट्रोल करू शकत नाही. काय करायला? क्लायमेट कंट्रोल करू शकत नाही, पण मायक्रो क्लायमेट कंट्रोल करू शकतो. तर मायक्रो क्लायमेट म्हणजे काय? तर झाडाच्या आतमध्ये कॅनॉपीमध्ये असलेलं वातावरण. आपण काय केलं? आपण ह्या शिफारशी अगोदरच दिलेल्या आहेत. विशेषतः फलधारणेनंतर आपण अशा शिफारशी दिलेल्या आहेत की एकदा फलधारणा झाली की फळं वाटाणा, गोटी आणि सुपारीच्या आकाराची असताना पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घ्यावी. 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घ्यावी. 3 फवारण्या घ्याव्यात. म्हणजे वाटाणा असताना एकदा, सुपारी आणि अंडाकृती असताना साईजप्रमाणे वेगवेगळे फवारणी घ्यावी. त्यामुळे काय होतं? पोटॅश मिळाल्यामुळे या बदलत्या वातावरणाचा जो ताण बसतो त्या ताणाला प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ती झाडांची आणि फळांची वाढते. हा एक झाला. दुसरा आम्ही शेतकऱ्यांना सुचवलेलं आहे की या कालावधीमध्ये अगदी याच स्टेजेसमध्ये तुम्ही झाडांना पाणी द्या. झाडांना पाणी दिल्याने भरपूर फरक पडतो. कसा पडतो? तर एक म्हणजे तुम्ही झाडाला ज्यावेळी पाणी देता त्यावेळी तापमान खाली येतं. साधारण आंबा अंडाकृती एवढा असताना वाटाण्यापासून सुरू करायचं. तेव्हा पाणी तेव्हा सुरू करायचं. ते अंडाकृती झालं याच्यापेक्षा ह्या आकाराची झाली, हे बघा ह्या आकाराची, ती बंद करायचं. कारण त्याच्यानंतर पाणी दिलं तर फळं वाढतात, परंतु फळं तयार व्हायला जास्त कालावधी लागतो आणि गुणवत्ता थोडीशी कमी येऊ शकते सतत पाणी मिळालं तर, गोडी. त्यामुळे आपण असं सांगितलं की अंडाकृती झाली की पाणी बंद करा. ह्याच्यामध्ये एक मला आवडलं तुमचं की तुम्ही जे सांगताय ते की अंडाकृती झाल्यावरती बंद करायचं. हो. पण आमचा असा गैरसमज होता की आंबा पिकताना 15 दिवस अगोदर पाणी तोडलं तर त्याची गोडी वाढते. नाही, तुम्ही म्हणताय तसं ते पिकायला पण वेळ लागतो. होय, पिकायला कालावधी जास्त जातो. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी नेमकं हेच केलेलं आहे. आपण पोटॅशियम नायट्रेटच्या फवारण्या घेतलेल्या आहे
आपण झाडांना पाणी दिलेलं आहे. तर आम्हाला सुद्धा सगळ्या झाडांना पाणी देणं शक्य नाही, त्यामुळे जेवढ्या झाडांना 500-1000 झाडांना पाणी देणं शक्य होतं आपण 3 वेळा ह्या झाडांना पाणी दिलं आहे. प्रत्येक झाडाला एका वेळी 100 लिटर पाणी. झाडाला जेव्हा फळधारणा होते आणि फुटवा करतो, हो हो म्हणजे पानं नवीन फुटवा येतो, हो. तर त्यावेळेला फळांवर काही परिणाम होतो का? नाही, उलट फळं ज्यावेळी असतात आणि नवीन पालवी आली तर ती चांगली गोष्ट आहे झाडासाठी आणि फळांसाठी. कारण ही ज्यावेळी आता बघा झाडांवरती पानं हिरवी व्हायला लागली, ही हिरवी झालेली पानं प्रकाश संश्लेषण करतात आणि ते जे अन्न निर्माण करतात ते झाडाला या फळांना सुद्धा मिळतं. दुसरी बाब अशी आहे की ही जी पानं आहेत, ही पानं आल्यामुळे फळांवरती थेट जो सूर्यप्रकाश पडतो आणि फळं भाजण्याचे प्रकार होतात. मग त्यावेळेला ते देखील कमी नेमका जो नवीन मोहर येतो तो काय करावा? त्यावेळेला नवीन मोहर जर झाडं असली तर तुम्ही एक तर काढून टाकू शकता, किंवा आपण असं सांगितलेलं आहे की परत मोहर न येण्यासाठी जिबर्लिक आम्लाची फवारणी करा. पण एक जिबर्लिक ऍसिड 50 ppm असं आपण सांगितलं पण मग त्याचा इफेक्ट नाही होत त्याच्यावरती. पण असं आहे की साधारणपणे एकदा फळ झाली एवढी जानेवारीच्या पुढे गेलं की मग पुन्हा येणारा मोहर थांबतो आणि उष्णता वाढायला लागल्यामुळे काय होतं, पालवी यायला सुरुवात होते. आणि ही जी आलेली आता जर चांगल्या प्रमाणात आली तर उलट ही पालवी हापूस सारख्या जातीमध्ये पुढच्या वर्षी लवकर जून होणार, म्हणजे तयार होणार, पुढच्या वर्षी सुद्धा पीक येणार. आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना आपण असं काय मार्गदर्शन करणार की जी परिस्थिती आज त्यांच्यावरती आज ओलावडली ती ओढवलेली परिस्थिती परत पुढच्या वेळेला न येण्यासाठी आपल्या विद्यापीठामार्फत आपण काय त्यांना मार्गदर्शन किंवा अपील कराल, किंवा त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आपण घेऊन त्यांना कसं करता येऊ शकतं? यापूर्वीच वेगवेगळ्या संशोधकांनी या प्रश्नांवरती काम करून आपण शिफारसी दिलेल्या आहेत. त्या शिफारशींचा आपण अवलंब करूया. एक म्हणजे काय की झाडाची जी वाढ आहे ती मर्यादित ठेवूया, अमर्याद वाढ व्हायला देऊया नको. जेणेकरून जे काही करायचं आहे ते आपण त्यात छाटणी हवी. त्यात छाटणी हवी. गरजेवर आधारित छाटणी हे आमचं पहिलं सूत्र आहे. छाटणी साधारण कुठल्या महिन्यात करावी? गरजेवर आधारित जी छाटणी आहे, म्हणजे समजा आता फांद्या उंच गेल्यात वरच्या तेवढीच काढायची आहे. कुठल्या महिन्यात करावी? ती साधारण तुम्ही फळं काढून झाली त्यावेळी करू शकता, किंवा ऑक्टोबरमध्ये ज्यावेळी सीझन सुरू होतो त्यावेळी करू शकता. चांगली कधी? ऑक्टोबरमध्ये चांगली, कारण वेळ मिळतो तुम्हाला. बऱ्याच वेळा बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू होण्याच्या तोंडावर काढणी होते आणि पाऊस सुरू झाला की आपल्याकडे जोरात पाऊस होतो, त्यामुळे ती करता येत नाही. ती करावी. दुसरं आम्ही सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं. तिसरं हापूससारख्या जातीला पॅक्लोबिट्राझोलचा वापर करावा. चौथं रोग आणि कीड व्यवस्थापन करावं. आणि 5वं हे फळगळ व्यवस्थापन करावं पाणी देऊन. पण ह्याच्यामध्ये आता काही म्हणजे लोकांना पंचसूत्री कार्यक्रम राबवायचा. पण ह्याच्यामध्ये काही लोकांना असं आहे की मला हा आंबा जो आहे हा रेसिड्यू फ्री हवा आहे, त्याच्यासाठी काय आपण नैसर्गिकरित्या आपल्याला, कारण फक्त पिकवणं आपण म्हणतो की आम्ही पेंड्यामध्ये पिकवतोय तो नैसर्गिक आहे, पण फवारण्या एवढ्या भरमसाठ होत असतात. आता 2 वेगवेगळ्या पीक पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एकात्मिक पीक पद्धती आहे आणि दुसरी आपली सेंद्रिय पीक पद्धती असेल, नैसर्गिक पीक पद्धती असेल. हापूस सारख्या पिकामध्ये ज्या ठिकाणी भरपूर मोठी लागवड झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला एकात्मक पीक पद्धतीने गेल्यानंतर सुद्धा रेसिड्यू फ्री आंबा मिळू शकतो. तो आपण जे म्हणलं ते काही ठिकाणी सत्य असेल की भरमसाठ फवारण्या. आमचं म्हणणं असं आहे की शाखीय व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं, झाडामध्ये सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणामध्ये आला, झाडाची हेल्थ चांगली असेल तर 5-6 फवारण्यांमध्ये आपण झाडापासून चांगलं पीक घेऊ शकतो. आणि त्या ज्या फवारण्या आहेत त्या आपल्या कधी थांबतात तर फलधारणा होईपर्यंत थांबतात. सुपारी मॅक्झिमम सुपारीपर्यंत होईल. सुपारीपासून फळ काढण्यासाठीचा कालावधी हा 70-80 दिवसाचा आहे, त्यामुळे त्याचा रेसिड्यू राहत नाही. आमदार साहेब, आपण कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी काय अपील कराल की विद्यापीठ काय करते आणि काय नाही आहे? खरं म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जी फळबागा आहेत ज्याच्यातून शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकतात, भाजीपाला लागवड आहे, त्याच्या माध्यमातून जे काही आपण करू शकतो किंवा तंत्रज्ञान इथे जे विकसित झालेले आहे ते शेतकऱ्यांना आत्मसात करण्याच्या संदर्भामध्ये शेतकरी खरं तर ह्या ठिकाणी यायला पाहिजे, शास्त्रज्ञांनी चर्चा करायला पाहिजे. आपले शेतकरी फक्त शेती करत असताना लागवड केल्यानंतर त्याचं संगोपन जे आहे, आता सरांनी जो पंचसूत्री कार्यक्रम सांगितला हा जर प्रॉपर फॉलो केला तर निश्चितच त्या झाडाच्या फलधारणेमध्ये चांगल्या पद्धतीने फरक पडेल, उत्पन्न मिळेल. आपण लागवड केल्यानंतर ते उत्पन्न मिळत नाही म्हणून आपण काही गोष्टी सोडून देतो, पेक्षा म्हणजे झाडं लावायला आपण लावतो, वाढवतो, पण नंतर सोडून देतो. तर त्याचं संगोपन जे प्रॉपर पद्धतीने व्हायला पाहिजे ना, त्याचा नक्की शेतकऱ्यांनी ह्या सरांच्या संदर्भामध्ये आता जी
मुलाखत आपण तुम्ही दिली का माहिती दिली, तर याचं शेतकऱ्यांनी ऐकावं जरूर आणि निश्चितपणे याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला आर्थिक प्रगती साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग करावा असं माझी कळकळीची विनंती आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांना ज्या काही आता अडचणी भेडसावत आहेत त्याच्यावरती उपाय म्हणून आमचं जे काही इथे विद्यापीठाचे सगळे शास्त्रज्ञ जे त्यांचा रिसर्च आत्तापर्यंत केलेला आहे आणि सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी खरोखर बघाव्यात. जरा थोडंसं आपण जर बघाल तर आंबा कसा बहरला आहे आणि काय आहे ते आपलं बघू शकाल.